नमस्कार. ट्राय दिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज महाशिवरात्री, भगवान शंकर यांच्या पूजनाचा आणि व्रताचा विशेष दिवस. महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या 14व्या दिवशी साजरा केला जातो. हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे. या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास करतात. नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो हा दिवस. भाविक रात्रभर जागरण करतात, ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात. या सणाची उत्पत्ती 5व्या शतकात झाली असे मानले जाते. सकल देवतांमध्ये शिवशंभो हा कल्याणकारी असून तोच विध्वंसकही आहे. या शिवाबद्दल शास्त्र तसेच वेदांमध्ये वर्णन केलेले आहे. या सृष्टीमध्ये जेव्हा काहीच नव्हते तेव्हा शिव होता. प्रलयानंतरही शिव विद्यमान असतो. शिव ही देवता अनंत अनादी अशी आहे. सृष्टीचा प्रारंभ शिवलिंग स्थापनेमुळे होतो. शिवानेच शिवलिंगाची प्रेरणा देऊन सृष्टी विकसित व्हावी यासाठी मूलमंत्र दिला आहे. या सृष्टीमध्ये जे सत्य आहे तेच शिव आहे. ये शिव हेच सुंदरही आहे. शिवालयाचा पुराणांमध्ये ब्रह्म म्हटले गेले आहे. उपनिषदात असे लिहिले आहे की तमेश्वराणां परम महेश्वरम त्वं देवतानां परमं च देवतां पती पत्नीनां परम परस्तादं चिदां देवं भुवनेशमिड्यम. सृष्टीमध्ये काहीच नव्हते तेव्हा अंधकार होता. तेव्हा शिवानेच सूर्याची उत्पत्ती करून दिवस व रात्र निर्माण केले. शिव हेच सृष्टीचे ब्रह्म होत. विष्णूबरोबर शिवनाम हे कल्याणकारी असेच आहे. परंतु शिव इंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे. समुद्रमंथनाच्या वेळी शिवानेच विष प्राशन केले, त्यामुळे त्याला नीलकंठ हे नाव पडले. त्यामुळे शिव हे ब्रह्मा विष्णूपेक्षाही पूजनीय झाले. शिव हे देव व राक्षसांनाही पूजनीय ठरले आहेत, कारण शिव सर्व कल्याणकारक होता. पुराणांमध्ये त्रिपुर, रावण, भस्मासूर अशा राक्षसांना त्यांनी वरदान दिले. रावणाचे भाऊ कुबेर याला धनधान्याने समृद्ध करून लोकपाल पद दिले. शिवाला त्याच्या महानतेमुळे अनेक नावे मिळाली. ती म्हणजे महेश्वर, नटेश्वर, चंद्रशेखर, गंगाधर, कैलासपती, मृत्युंजय, पशुपती, हरिहर, महादेव, रुद्र, उमापती, शंकर अशी सहस्रावधी नावे आहेत. शिवाची महनीयता भारतच नाही तर मिस्र, थायलंड, इंडोनेशिया, लंका, ब्रह्मादेश अशा देशातूनही प्राचीन शिवमंदिरे आहेत. शिवाची आराधना करण्याचे मंत्र प्राचीन आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र शिवाचा आहे. शिवपूजा ही प्राचीन असून मंगलकारी अशी आहे. शिवाची पूजा ही शिवलिंग किंवा मूर्ती चित्र ठेवून करता येते. ओम त्र्यंबकं यजामहें सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. शिवाची पूजा रत्न, भूषणे तसेच धन धान्य याने करतात.
बेलपत्र, फुले, पाणी प्राक्षण करून केली जाते. भोळा शंकर सर्व प्रकारच्या पूजेने प्रसन्न होत असतो. प्राचीन काळापासून शिवाची पूजा केली जाते. शुभ कार्ये फलद्रूप होण्यासाठी ही पूजा केली जाते. ही पूजा भारताच्या बहुतेक भागात केली जाते. ग्रहशांती व अरिष्ट निवारण्यासाठी अशी शिवपूजा करण्यात येते. शिवशंभू, शंकर ही शिवाची नावे असली तरी शिव हे नाव सर्वांना परिचयाचे आहे. सुख, समृद्धी, दीर्घायू यासाठी ही शिवाची पूजा महत्त्वपूर्ण समजली जाते. शिव हा अनादी अनंत आहे. त्याची तुलना इतर कोणत्याही देवतेशी होऊ शकत नाही. पुराणांनी शिवपूजेसाठी रुद्रसूक्त, पुरुषसूक्त यांचा उपयोग करता येतो. शिवपूजा ज्योतिर्लिंग, दक्षिणमूर्ती तसेच नटराज अशा रूपातही पूजा करता येते. स्कंद पुराणात असे वर्णन आहे की धर्माने वृषभ रूप धारण करून शिवाचे वाहन होणे पसंत केले होते. शिवाची पूजा म्हणजेच धर्माची पूजा होय. शिवाच्या नावाप्रमाणे अनेक प्रकारच्या मूर्ती मिळतात. त्या अशा तांडवकारी, प्रलयंकारी, नटराज, कल्याणकारी होत. शिवाची पूजा निर्गुण तसे सगुण रूपात करता येते. धन्यवाद.